नमस्कार मित्रांनो, मी योगेश ढाकणे शॉर्टअप मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या नवीन एपिसोडमध्ये पॉडकास्टच्या आपल्याला गेस्ट म्हणून उमाकांत मिटकर सर लाभलेले आहेत. सरांचा परिचय द्यायचा म्हटलं तर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे ते न्यायिक सदस्य तर आहेतच, परंतु त्याचसोबत भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणारे समाजसेवक म्हणूनही त्यांची एक मोठी ओळख आहे. सर नमस्कार. शॉर्टअप मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे एक समाजसेवक आणि एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता व्हाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे नेमकं काय कॉम्बिनेशन आहे, याविषयी सांगा. पहिल्यांदा तर मी शॉर्टअप मराठीचे खूप धन्यवाद देतो. लोकांना, समाजाला माहिती नसणारा विषय तुम्ही समाजासमोर आणताय. उमाकांत मिटकर हा उमाकांत मिटकर नाही, तर तो एक हाडाचा कार्यकर्ता आहे, समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी जे बोलणार आहे तर ती उमाकांत मिटकर न बोलता एक भटकेमुक्त समाजाची वेदना असंच मी आत्ता तुमच्यासमोर काही विषय मी मांडण्याचा प्रयत्न करेन. मी उमेदीच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की जवानी का जोश, तसं मी संभाजी ब्रिगेडचं खूप काम करायचो महाविद्यालयीन जीवनामध्ये 5 वर्ष. म्हणजे मी घरातले देव अनेकांना सांगायचो की तुम्ही घरातले देव काढून टाका, ब्राह्मणांनी हे सर्व केलेलं आहे, त्यांचं आपण अनुकरण करू नये, असं म्हणजे समाजविघातक असे जे विचार आहेत तर ते मला मिळायचे आणि मी सातत्याने समाजासमोर मांडायचो. त्यामुळे माझ्या घरातली खूप त्रासून गेले होते, चिडले होते, हा कुठल्या विषयाला चाललाय, कुठली विचारसरणी हा सांगतोय. सुदैवानं माझे मोठे भाऊ जे आहेत प्रशांत, त्यांचे मित्र अनिल घोगे, तुळजापूर तालुक्यामध्ये यमगरवाडी नावाचं एक गाव आहे, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भटकेमुक्त विकास परिषदेचा एक प्रकल्प चालतो. तिथे ते शिक्षक, ते सातत्याने घरी यायचे. त्यामुळे आमचा संवाद वाढत गेला, मैत्री वाढत गेली. त्यांनी मला असं सांगितलं की यमगरवाडीमध्ये शाळा सुरू होते, तुला नोकरी मिळेल. कारण तोपर्यंत घरातली खूप चिडले होते आणि त्रास होऊन गेलेले होते की हा काय करतोय, कुठली विचारसरणी अंगीकारतोय. आणि त्यामुळे मग त्यांनी मला म्हटलं की चल यमगरवाडी, तुला नोकरी मिळेल. त्या स्वार्थी भावनेने मी यमगरवाडी या ठिकाणी आलो. आणि माझ्या लक्षात असं आलं 6 महिने काम केल्यानंतर, अनेक उच्च विद्याभूषित लोक, व्यक्ती की ज्यांचं सर्व शिक्षण सोडून, घरबार सोडून समाजासाठी पूर्ण वेळ काम करतात. केवळ आणि केवळ समाजसेवा हेच त्यांच्या DNA मध्ये मला लक्षात आलं. रात्रंदिवस समाजाचा विचार. मग असे आदर्श समोर असताना मला नोकरी मिळेल ही आशा किंवा ही माझी स्वार्थी भावना 6 महिन्यातच गळून पडली. आणि मी असं ठरवलं की आयुष्यभरासाठीच आपण समाजाचं काम करायचं. यमगरवाडी प्रकल्प हा भटकीमुक्त समाजासाठी चालतो. आता हे भटकीमुक्त कोण आहेत? भटके म्हणजे सातत्याने भटकणारे. बरोबर. विमुक्त म्हणजे पंडित नेहरूंनी, म्हणजे आपलं दुर्दैव असं आहे आपल्या देशाचं, 31 ऑक्टोबर 1951ला हेच भटकीमुक्त बांधव देशभरामधले लाखोंच्या संख्येने असलेले ते स्वातंत्र्याचा दिवस त्या दिवशी साजरा करतात, 15 ऑगस्ट 1947ला नाही. कारण पंडित नेहरूंनी सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये येऊन ते 3 तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त होते. इंग्रजांना ज्यांनी सोळो की पळो करून सोडलं, स्वातंत्र्याची लढाई ज्यांनी केली, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेरीचं काम ज्यांनी सांभाळलं, हे बहुरूपी असतील, ज्यांनी रामायण आणि महाभारत देशभरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पोहोचवलं, ते बहुरूपी लोक. बरोबर. पाऊस पडावा म्हणून उघड्या अंगावरती देवी डोक्यावरती कडकलक्ष्मी घेऊन, उघड्या अंगावरती असूर मारून घेऊन पावसाची आराधना, पाऊस पडावा म्हणून त्याच्याकडे याचना करणारी मैरेवाली समाज, बहुरूपी समाज, ज्यांनी अजंठा वेरूळ लेणी बांधली. आज आपण देशभरामध्ये सगळीकडे रेल्वेमधून जातो, आरामात प्रवास करतो, पण त्या रेल्वेच्या रुळावरती खडी ज्यांनी फोडून टाकली तर ते वडार समाज. हे सगळे समाज बांधव आज देशोधडीला लागले की ज्यांचा इतिहास खूप मोठा होता. उपनिषदामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ज्या भटकी विमुक्त क्रांतिकारकांना घेऊन स्वातंत्र्याची लढाई केली, शमशेर सिंग पारदी, छोटू सिंग लमाम, तंट्या भिल्ल, उमाजी नाईक, असे खूप मोठे क्रांतिकारक ह्या समाजामधून गेले. पण यांचा इतिहासच लोकांना माहिती नाही, हा यांचा इतिहासच समाजासमोर आलेला नाही. आणि वर्षानुवर्षे हा समाज मुख्य समाजापासून तुटत गेला, वंचित झाला, दुर्लक्षित झाला.
1951ला ज्यावेळेस पंडित नेहरू सोलापूरला आले, सेटलमेंटचे त्यांनी 3 तारीचं कुंपण त्यांनी कट केलं आणि कापलं. त्यांना असं सांगितलं तुम्ही आता मुक्त झालात, म्हणजे विमुक्त झालात, म्हणून यांना नॉमॅडिक ट्राईब्स, म्हणून यांना भटके विमुक्त असा शब्द पडला. महाराष्ट्र शासनाच्या गाजेटमध्ये 52 यांच्या प्रमुख जाती आहेत आणि जवळपास एक 200 ते 250 उपजाती आहेत. आता पारधी हा समाज एसटी कॅटेगरीमध्ये येतो, पण त्याच्यामध्ये या संघटनेचं काम होतं. आता पारद म्हणजे शिकार करणे, हा संस्कृत शब्द आहे. रानावनात, दऱ्याखोऱ्यात राहून जे उपजीविकेसाठी शिकार करायचे म्हणून त्यांना पारधी असा शब्द प्रयोग पडला. आजही या पारधी समाज बांधवामध्ये भटकीमुक्त विकास परिषदेचं काम आहे, त्याशिवाय भटकीमुक्तांचं काम आहे. 6 महिन्यानंतर मला असं लक्षात आलं तिथे काम करत असताना की आपली स्वार्थी भावना तर माझी गळून पडलीच इथे नोकरी मिळावी म्हणून, पण मी ह्या समाजासाठी आयुष्यभर म्हणजे पूर्णवेळ काम करायचं, यांचीच सेवा करायची असं मी माझ्या मनामध्ये ठरवलं. मग हळूहळू टप्प्याटप्प्याने मला संघ काय हे कळालं. तोपर्यंत मी संघाला फक्त शिव्यांची लाखोलीच व्हायची, शिव्याच द्यायच्या, त्यांच्यावरती कडाडून हल्ला करायचा त्यांच्या विचारसरणीविषयी. पण ज्यावेळेस मी त्या विचारसरणीच्या अत्यंत जवळ गेलो त्यावेळेस लक्षात असं आलं की आपण ठरवलेला, केलेला, आपण चालत असलेला विचार तो किती चुकीचा होता. पण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आलो आणि संभाजी ब्रिगेड ते व्हाया भटकीमुक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक अशी ती वाटचाल माझी सुरू. निश्चितच, म्हणजे संघामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा जो पूर्वग्रह होता किंवा विचार होते ते गळून पडले आणि एक भटक्या विमुक्तांसाठी आयुष्य वेचण्याचं तुम्ही तिथे ठरवलं. पण मग असं होतं की वस्तीवरच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं का? पहिला प्रश्न तर हा आहे. आणि दुसरी गोष्ट की एका मी तुमच्या माहितीपटामध्ये पाहिलं की दिवाळीच्या दिवशी एक तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. तर ती घटना काय होती आणि वस्तीवरच्या लोकांचा अप्रोच तुमच्याविषयी सुरुवातीला काय होता याविषयी थोडंसं सांग. संघटनेने असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटीच्या आसपास हा समाज आहे. प्रत्येक समाजापर्यंत आपण काही पोचू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी वसतिगृह आपण काढू शकत नाही, कारण संघटना चालवायची म्हणल्यानंतर आर्थिक बळ आणि मनुष्यबळ ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संघटनेने खूप विचारांती काम करून एक असा निर्णय घेतला की आपण पालावरची शाळा हा उपक्रम सुरू करूयात. आता पाल म्हणजे काय हो? पाल म्हणजे ते स्वतःच्या घराला पाल म्हणतात. असं एक टेंट असतो झोपडी वजा, की आता आपण बघतो स्थिर समाजामध्ये 1 BHK 2 BHK बेडरूम, बाथटब, लाईट बिल येतं, पाणी बिल येतं, अपार्टमेंटचं बाकी सगळा मेंटेनन्स असेल. या माझ्या भटकीमुक्त बांधवांना तसं काहीच नाही. म्हणजे यांना लाईटची गरज नाही, सूर्य हेच त्यांची लाईट आहे, अंधार झाला की संपला विषय, AC ची गरज नाही, हवा सातत्याने खेळते आणि एका गावाहून दुसऱ्या गावी जायचं. कष्ट करण्याची वृत्ती कमी, त्यामुळे जीवनाच्या गरजा खूप कमी. त्यामुळे मी असा शब्दप्रयोग वापरणे थोडं तो चुकीचं आहे, पण जे आहे ते वास्तव सांगण्याचं मला काही अडचण नाही. म्हणजे गावची हागणदारी हीच यांची वतनदारी. म्हणजे ज्या ठिकाणी सर्व गावातील लोक शौचालयात जातात त्या घाण ठिकाणी हे पाल टाकतात. कुत्री, मांजरं, डुकरं हेच यांची सखे सोबती आणि ते घेऊन असं सातत्याने कंदमुळे विकणे, भंगार गोळा करणे, रिकाम्या बाटल्या गोळा करणे, आयुर्वेदिक विकणे, महिलांचे केस गोळा करणे हे यांचे पारंपरिक व्यवसाय. ते व्यवसाय करत आपली गुजराण करत राहायची, आपला उदरनिर्वाह करत राहायचा, असं हे भटकीमुक्त. मग संघटनेला लक्षात असं आलं की आपण शाळा काढून चालणार नाही, तर यांच्या वस्तीपर्यंत गेलं पाहिजे. मग पालावरची शाळा हा अतिशय अनोखा उपक्रम संघटनेने सुरू केला आणि त्या पालावरच्या शाळेचा पहिला शिक्षक मी होतो. मला संघटनेने असं सांगितलं की तू उमरग्याला मसणजोगी वस्ती आहे, तिथे तू जाऊन पालावरच्या शाळेचं काम कर, म्हणजे त्यांना शिक्षणाचं काम कर, त्यांना संस्कार दे. म्हणजे एका अर्थाने संस्कार केंद्र चालवण्याची जबाबदारी मला संघटनेने दिली. आमचं प्रशिक्षण झालं. पण लक्षात असं आलं, मी ज्यावेळेस या उमरग्याच्या मसणजोगी वस्तीमध्ये आलो तर अत्यंत घाण वास म्हणजे दुर्गंध सुरुवातीलाच त्या वस्तीकडे कारण तिथे सर्व लोक शौचालयाला यायचे. तिथे थोडं पुढे गेल्यानंतर मसणवाटा होता आणि हे लोक मसणजोगी समाज बांधव. तर मसणजोगी म्हणजे काय हो? यांचं खरं नाव स्मशानयोगी. म्हणजे गावामध्ये एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला आणून जाळतात स्मशानामध्ये आणि ते लोक सगळे घरी येतात. तर त्या मृतदेहाचं राखण करायचं काम म्हणजे प्राण्यांपासून, कुत्र्यांपासून राखण करायचं काम जर कोण करत असेल तर तो हा मसणजोगी समाज करतो. मसणवाट्यातच राहतो. यांचं प्रचंड मोठं ज्ञान आहे
उपनिषदामध्ये यांचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची राख घेऊन हे असं सांगायचे की ह्या व्यक्तीला कुठला आजाराने हा गेलेला आहे. बरं. एवढं यांचं ज्ञान होतं. तर ह्या मसनजुकी समाजाची जबाबदारी मला दिली. पण दुर्दैवाने असं झालं की हे खूप धर्माभिमानी होते. असं झालं की मुघलांच्या काळामध्ये यांना मुसलमान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग मुस्लिम लोक हे कशाला तिरस्कार करतात किंवा काय करतात, ते डुकराला जवळ येऊ देत नाही, ते निषिद्ध मानतात. मग ह्या लोकांनी स्वतःचा धर्म सोडायचा नाही म्हणून यांनी डुक्कर खायला सुरुवात केली. ओके आज तागायत ते डुक्करच खात आहेत. ओके वस्तीमध्ये गेल्यानंतर लक्षात असं आलं मला की सगळ्या पशु पक्षी प्राण्याचे तिथे पंख पडलेले आहेत. सगळे व्यसनाधीन झालेले आहेत. लहान लहान मुलगा असेल, मुली असतील, मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील, सगळे व्यसनाधीन झालेले आहेत. सगळ्या पशु पक्षाचे मांसाहार हे करायचे. मी 10-15 दिवस झालं त्या वस्तीवरती जाऊन राहिलो. मलाही एक टेंट मिळालेला होता. त्या झोपडीतच पालातच मी राहायचो. पण हे लोक मला आपलंच म्हणायला तयार नव्हते, कारण यांचा असा अनुभव होता की अनेक लोकांनी यांना येऊन लुटलेला आहे. बरोबर. तुम्हाला घरकुल मिळवून देतो, तुम्हाला ह्या योजना मिळवून देतो, पैसे घ्यायचे आणि निघून जायचे. त्यामुळे ह्या लोकांचा कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्यावरती, समाजसेवकावरतीचा विश्वास पूर्णपणे उडून गेलेला होता. 15 दिवस मला कुणीच आपलंसं केलेलं नाही. सुदैवाने त्या वस्तीमध्ये काही मुलं त्या प्रकल्पामधून शिकून आलेली होती. स्वतःचा व्यवसाय वगैरे करायची, पण व्यसनाधीन नाही झालेली, प्रामाणिकपणाने स्वतःचा व्यवसाय करून काम करणारी. मग नुकतीच मग दिवाळी होती. दिवाळीचा पहिला दिवस होता. आपलं दिवाळी म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गोडधोड खाणे, उठणे, नवीन कपडे, म्हणजे खूप आनंदाचा हा मोठा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण असतो, मांगल्याचा वगैरे. मी म्हणजे माझे वडील मुख्याध्यापक होते जिल्हा परिषद शाळेमध्ये. मी अतिशय सुखवस्तू म्हणजे भौतिक सुख सुविधा वगैरे थोड्याफार, जास्त नाही पण थोड्याफार असणारा कुटुंबातला मी मुलगा होतो. माझे वडील प्रवचन करायचे. माझ्या घरी माळकरी सगळेजण, म्हणजे आळंदीची, पंढरपूरची वारी करायचे, मांसाहार करायचे नाहीत. पण ते आम्ही अशा वस्तीमध्ये गेलो की सगळ्या प्रकारचा ते मांसाहार करायचे. मग त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. मी 3 दिवसापासून फक्त 2 पार्ले पड्यावरती होतो, म्हणजे मला जेवायलाच मिळालेलं नव्हतं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी रात्री 11:30 वाजता गंगाराम नावाचा मुलगा माझ्याकडे आला आणि त्याच्या लक्षात आलं, त्याचं लक्ष माझ्याकडे होते की गुरुजी तू जेवला नाहीस? मला हो गंगाराम मी जेवला नाही. तर त्यांनी काय म्हटलं मला की मागून आणलेल्या भाकरी आणि डुकराचं मटण हाय खातोस का? मला एकदम असा अंगावरती काटा आला. काय करावं, मी आयुष्यभर कधी मांसाहार खाल्लेला नव्हता. म्हटलं ठीक आहे घेऊन ये. मग मी ते खाल्लं, कारण इच्छा नव्हती, परंतु त्या मुलाची भावना ही खूप शुद्ध होती. निश्चित. मग मी ते पूर्ण खाल्लं आणि मला एकदम असं ब्रह्मांड आठवलं. आणि पहाटे 3-3:30 वाजता सगळी उलटी झाली. आणि 5 वाजता हे लोक सगळे व्यवसाय करायला बाहेर पडतात, पालाच्या गावोगावी खेडेगावी जातात. आणि 5-5:30 वाजताच येऊन माझ्या पालाभोवती हे गोंधळ करू लागले. अरे गुरुजी मसनजोगी झाला, गुरुजी मसनजोगी झाला. मग मला लक्षात आलं त्या दिवशी की आपण ट्रेनिंग दिलेला भाग वेगळा आणि प्रत्यक्षात काम करतानाचा विषय वेगळा. मग मी तेव्हापासून ते जसं राहतील तसं मी राहू लागलो. ते जसं काय खातील ते खाऊ लागलो. त्यांच्यात मी पूर्णपणे मिसळून गेलो. म्हणजे सांगायला हरकत नाहीये की माणूस सोडला तर सगळ्या प्रकारचे प्राणी मला त्यांच्यासोबत मी खाल्लेलो आहे. म्हणजे कारण हे पाण्याला खूप पवित्र मानतात. ते शक्यतो यांची आंघोळ नाही व्हायची लवकर, म्हणजे 8-8 दिवस 10 दिवस. मी एका ठिकाणी टिंबुर्णीला मी त्यांच्यासोबत फिरत होतो. 17 दिवस मी आंघोळ केलेली नव्हती. कारण एखादा जर त्यांचा मुलगा, म्हणजे यांच्या म्हणजे कुटुंब नियोजन असा काही विषय नसतो. म्हणजे बरीच मुलं मुली हे करतात, म्हणजे 5-5, 6-6 मुलाच्या पुढून यांना मुलं मुली असतात. मग लक्षात असं आलं की ह्या मुलांना स्वच्छतेचाही खूप हे गरजेचं आहे, स्वच्छता देणं. मग तेव्हापासून हे सुरू झालं की पालावरची शाळा म्हणजे फक्त शिक्षण न राहता आरोग्याच्या सुविधा यांना आपण दिल्या पाहिजेत. किशोर वयातील मुलींना आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. हे बचत गट यांच्या वस्तीमध्ये आलं पाहिजे. म्हणून तो प्रवास, म्हणजे पालावर शाळेचा शिक्षक हा तो प्रवास माझा तिथपर्यंत. निश्चित. त्यांच्यामध्ये मिक्स होऊन त्यांच्यासारखं राहून एक प्रकारे तुम्ही समरसता वाढवली. आणि यालाच व्यत्यास म्हणून म्हणा. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही समरसतेचा विवाह केला, तर याविषयीच काय सांगाल? म्हणजे नेमकं म्हणजे मी ज्या विचारसरणीमध्ये काम करतो की त्याच्यामध्ये जाती पाती पंथ ह्याला कुठलाच थारा नाहीये, कुठलाच भेदभाव नाही. सर्वजण आपण
या देशाचे नागरिक आणि देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी आपण काम केलं पाहिजे. हाच तो विचार आमच्या पूर्ण शरीरामध्ये, म्हणजे तो DNA जो आहे तो तसाच बनला. म्हणजे कधी तो व्हायरस डोक्यामध्ये शिरलेला नाहीये किंवा आपण जातीपात पाळली पाहिजे, धर्म वगैरे असं हे केलं पाहिजे. मग लक्षात असं आलं की म्हणजे तसा मी मराठा समाजातला, पण प्रणिता शेटकार म्हणजे तिथंच त्या प्रकल्पावरती एक शिक्षिका काम करायच्या. त्यावेळेस ती नोकरी वगैरे नव्हती, त्यांना कार्यकर्त्या म्हणून काम करायच्या. तर लक्षात असं आलं की विचार असा आला किंवा लग्न होऊ शकतं का असं ह्याच्या म्हणून. आम्हाला इथे एकदम अनपेक्षित होता तो सगळा विषय, कारण मी मराठा समाजातला, प्रणिता लिंगायत समाजातली. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये लिंगायत वर्सेस मराठा हा खूप मोठा वाद होता. तुम्हाला ते मी सांगायची गरज नाहीये, राजकीय लातूर वगैरे ह्या सगळ्या विषयामध्ये. त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की लग्न करायचं, आणि आम्ही लग्न केलं. म्हणजे आमचे आई वडील आले नाहीत, म्हणजे माझे आले नाहीत, प्रणिताचे आले नाहीत. आम्ही घरापासूनच विरोधाला घरापासूनच विरोधाला सुरुवात झाली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या याच्या समोर आम्ही ते लग्न केलं समरसतेचं. खूप छान, म्हणजे आम्हाला कधी जातीपातीचा आजपर्यंत कधी हे झालेला नाहीये. 2 मुलं आहेत, आम्ही छान संसार सुरू आहे आमचा. तेही समाजाचं काम करते, मीही समाजाचं काम करू. तिला मी काम करण्याची पद्धत माहिती, मला तिची काम करण्याची पद्धत माहिती. त्यामुळे आमचं छान सुरू आहे. आणि आनंदाचा आहे की आपण कुठेतरी समरसतेचा विवाह केला, थोडं रूढ प्रथा परंपरांना फाटा देऊन. हा, आणि तो म्हणजे यशस्वी झाला असं म्हणजे म्हणायला वाव आहे. सर, एक भटक्या विमुक्तांसंदर्भातचा शेवटचा असा प्रश्न आहे, त्यानंतर आपण प्राधिकरणाकडे वळूच. आज घडीला भटक्या विमुक्त समाजाची काय स्थिती आहे, आणि तुम्ही आज घडीलाही तिथे काम करता, तर तुम्हाला काय वाटतं की समाज किती लेव्हलपर्यंत वरती आलाय आणि आणखी काय करण्याची आवश्यकता आहे, ढोबळमानानं कसं सांगता येईल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. देशभरामध्ये भटकीमुक्तांची 16 कोटी लोकसंख्या आहे. पण दुर्दैव असं आहे, म्हणजे मी आपल्या देशाच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सांख्यिकी कार्यालय असते की त्याच्यामध्ये संख्या अशी असते, अपडेट अशी असते की त्या जिल्ह्यामध्ये किती घरं आहेत, किती मुलं, मुली किती, पुरुष किती, महिला किती, झाडं किती, सगळ्याची इत्थंभूत माहिती असते. पण दुर्दैव असं आहे की अनेक समाज बांधव असे आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र, त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहात, हेच आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं नाही. 2007 सोलापूरला डॉक्टर जगदीश पाटील हे जिल्हाधिकारी होते. देश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मर्यायी समाजाला पहिल्यांदा प्रमाणपत्र असं दिलं गेलं की तुम्ही या देशाचे नागरिक आहात. म्हणजे दुर्दैव किती आहे बघा. म्हणजे मी असं म्हणेन की आता मी तुम्हाला काही माझ्या समाज बांधवांची नावं सांगतो, म्हणजे वडार, घिसाडी, लोहार, कैकाडी, नाथजोगी, कहार, पेंगुळ, बहुरूपी, डवरी गोसावी, खेळकरी, पैलवान, गोपाळ, असे असंख्य समाज बांधव आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारची प्रमाणपत्र काही आता मिळत आहेत. संघटनेच्या प्रयत्नामुळे अनेक जण स्थिर आयुष्य चांगलं जगतायत, स्थिर समाजासमोर ते जुळवून घेत आहेत सगळ्या विषयात. पण मला असं सांगावं असं वाटतं की ह्यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्या काम करावं लागेल. आता कसं आहे पहा, म्हणजे पॅरासिटामॉलची गोळी खाल्ल्यानंतर आपला ताप लगेच जातो 1-2 दिवसामध्ये, पण समाजाच्या कामाचं तसं आहे का? तर समाजाच्या कामाचं तसं नाही. पिढ्यानपिढ्या काम करावं लागेल, खूप म्हणजे झोकून देऊन काम करावं लागेल, तेव्हा कुठे आशेचा किरण ह्या विषयामध्ये येतो. आता मी तुम्हाला मसुंजगी समाजाचं उदाहरण सांगतो. आज 14-15 वर्षानंतर उमरग्याच्या मसुंजगी समाजाची वस्ती राज्यभरातली एक आयडियल वस्ती म्हणून ओळखली जाते. आज तिथे प्रत्येक घरोघरी लाईट आलेली आहे, त्यांना स्ट्रीट लाईट मिळालेली आहे महानगरपालिकेकडून, MSEB कडून. सगळीकडे सिमेंट रस्ते झालेले आहेत, घरकुल सगळ्यांना मिळालेली आहेत, सगळ्या प्रकारची प्रमाणपत्र मिळालेली आहेत, मुलं शाळेमध्ये जातात. डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी असताना धाराशिव त्यांनी त्यांना 1ली ते 5वी पर्यंतची जिल्हा परिषद शाळेची मान्यता दिली. पाण्याची व्यवस्था झाली, बोरची व्यवस्था झालेली आहे जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाकडून. बोरची त्यांना व्यवस्था केली, त्यामुळे पाणी सगळ्या वस्त्यांना मिळतं. आणि मुलं जरी शिकलेली जास्त नसतील तरी थोडंफार ते आता म्हणजे मांसाहार नाही करत, शक्यतो चांगले संस्कार त्यांच्यामध्ये झालेले आहेत. मी म्हणेन की उमरग्याच्या मसुंजगी सारख्या अशा असंख्य वस्त्या आपणाला आज तयार कराव्या लागल्या. आज मी पहिल्या पालावरच्या शाळेचा शिक्षक होतो. पवई IIT याची दखल घेतली, सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने याची दखल घेतली.
युनेस्कोचा या प्रयोगाला पुरस्कार आहे. आज तुम्हाला सांगायला आवडेल की पहिल्या एका पालावरच्या शाळेपासून आज राज्यभरामध्ये 22 जिल्ह्यामध्ये 93 पालावरच्या शाळा ह्या सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. मला असं वाटतं की असं आपण जर काम करत गेलो, थेंबी थेंबी तळी साचे असं जे म्हणतो, आपण करत राहायचं. फळ कधी मिळेल, किती मिळेल याची आपण अपेक्षा बाळगायची नाही. काम करत राहायचं आणि आपण आपल्या बांधवायला पुढे आणत राहायचं. हाच संकल्प भटकी मुक्ती विकास परिषदेने केला. निश्चित, आणि त्याला यशही येताना दिसतंय किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकारात्मक बदल जे घडत आहेत त्यामुळे काम करायला आणखी उर्मी येते. निश्चित. सर, भटक्या विमुक्तांसाठी केलेलं काम, त्याची आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल आणि 3-4 भाषांमध्ये तुमचं प्रकाशित झालेलं त्या कार्याच्या आधारे आत्मचरित्र हे निश्चितच यशस्वी वाटचाल आहे आणि कुठंतरी भटक्या विमुक्त समाजासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणारे आहे किंवा भटक्या विमुक्तांसाठी ज्या संस्था काम करतात त्यांनाही एक नवी उमेद देणारं हे कार्य आहे. भटक्या विमुक्तांसाठी कार्य करण्याव्यतिरिक्तही आपण एक जबाबदारी सांभाळता, ती म्हणजे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य म्हणून. तर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य म्हणून तुम्ही काम करत असतानाच माझा किंवा सामान्य जनतेच्या मनामध्ये पहिला प्रश्न येणार आहे की पोलिसांविरोधात तक्रार करता येते का? कारण कुणाविरोधातही तक्रार असेल तर ती आपण पोलिसांकडे जाऊन नोंदवतो, बरोबर. परंतु पोलिसांच्याच विरोधात किंवा पोलिसच शिस्तभंग असेल त्यांचा किंवा कर्तव्यात कसूर करत असतील किंवा आउट ऑफ म्हणजे जाऊन वागत असतील सामान्य जनतेशी म्हणा किंवा कोणाशी, तर पोलिसांविरोधात खरंच तक्रार करता येते का, हा पहिला प्रश्न आहे. आणि त्यासाठी प्राधिकरण कशी मदत करतं किंवा प्राधिकरणाची स्थापना आणि रचना याविषयी थोडक्यामध्ये सांगा. खूप चांगला प्रश्न विचारला. हा समाजासमोर हा विषय येणं खूप गरजेचं होतं. लक्षात असं आलेलं आहे की देशभरामधील अनेक न्यायालयामध्ये जवळपास 3-3.5 कोटी प्रकरणं हे प्रलंबित आहेत. नॅशनल पोलीस कमिशनने केंद्र शासनाला देशभरातील पोलीस दलामध्ये तुम्ही ह्या सुधारणा करा असा एक अहवाल दिला. पण वर्षानुवर्षे त्या अहवालाची केंद्र शासनाने दखलच घेतली नाही. पोलीस दलातील एक अतिशय उच्च अधिकारी, उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रकाश सिंग यांनी याचा पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या लक्षात असं आलं की नॅशनल पोलीस कमिशन हे देशभरातील सर्व पोलीस दलाला लागू झालं पाहिजे. अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की त्याची कोणीही दखल घेत नाहीत. मग त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 310/96 असे एक सिव्हिल रिट पिटिशन टाकले की तुम्ही केंद्र शासनाला सांगा की नॅशनल पोलीस कमिशनच्या सगळ्या शिफारसी देशभरातील पोलीस दलाला लागू कराव्यात. त्याच्यावरती सातत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत गेली आणि फायनली 22 सप्टेंबर 2006 सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. तो असा होता की देशभरातील प्रत्येक राज्यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करावे. हा एक खूप मोठा विजय होता सर्वसामान्य व्यक्तींचा. देशभरातील सगळ्या राज्यांनी टप्प्याटप्प्यांनी पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन केली. पण महाराष्ट्र शासनाने याची दखलच घेतली नव्हती. उच्च न्यायालयामधले एक वकील आहेत बोम्मर लिंबाद्री, यांची पोलीस अधिकाऱ्याविरोधात एक तक्रार होती. ते सातत्याने या सिस्टीमशी झगडत होते पण त्यांनाही कुठे न्याय मिळत नव्हता. मग त्यांनी फायनली उच्च न्यायालयामध्ये गेले. त्यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे 2006चा, पण आज 2014 आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन केलेलं नाही. तिथं परत सुनावणी होत गेली सातत्याने आणि शेवटी 1 सप्टेंबर 2017 राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र शासनाने स्थापन झालं. मंत्रालयाच्या शेजारी नरिमन पॉइंटला कुपरेज MTNL बिल्डिंगमध्ये 4थ्या माळ्यावरती हे न्यायाधिकरण आहे. आता हे काय आहे, त्याची रचना कशी आहे, तर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती याचे अध्यक्ष असतात. इतर 3 सदस्य असतात, ज्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेला एक मान्यवर, भारतीय प्रशासकीय सेवेमधला एक निवृत्त अधिकारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा,
आणि एक IAS की जो सचिव दर्जा म्हणून निवृत्त झालेला आहे. अशी ही 14 जणांची बेंच आहे, ते ह्या न्यायाधिकरणावरती आहे. तर मुळात प्रश्न असा आहे की कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला चित्रपटामध्ये असतील, युनिफॉर्ममध्ये पोलिसांनी जे केलेला धाक दपटशाह किंवा चित्रपटामधली प्रतिमा पाहता की आपण पोलिसांच्या विरोधात तक्रार करू शकतो का, हाच विषय त्यांना आणखी पचत नव्हता. आणखी ही ती मानसिकता आहे. पण महाराष्ट्रातील कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला पोलिसांच्या विरोधात जर तिची काय तक्रार असेल तर न्यायाची खूप छान संधी पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या निमित्ताने मिळालेली आहे. पोलीस प्राधिकरणाला सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत. न्यायालयाप्रमाणेच त्याचं सर्व कामकाज चालतं. जवळपास 48चा स्टाफ आहे, काही कमी जास्त आहेत आमच्याकडे, पण तपासी अधिकारी आहेत. आम्ही आता 13 जणांची बेंच आहे. खूप चांगल्या पद्धतीने आमचं टीमवर्क आहे. खूप छान आम्ही न्यायनिवाडे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये त्याची दखल घेतली आहे वेगवेगळ्या स्तरावरती. आता आमच्याकडे 2017 पासून जवळपास 7300 प्रकरणं आलेली आहेत. काही मोजक्यास 5-6 प्रकरणामध्ये तक्रारदार हा उच्च न्यायालयामध्ये आमच्या विरोधात गेलेला आहे. आम्ही दिलेल्या ऑर्डरच्या विरोधात, निर्णयाच्या विरोधात गेलेला आहे. पण बाकी सगळ्या प्रकरणामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला आलेल्या तक्रारदाराचं समाधान झालेलं आहे. आम्ही खूप चांगली पद्धत ठेवलेली आहे अर्ज करायची. एका साध्या A4च्या कागदावरती तुम्ही तुमची तक्रार लिहून द्या, ती आमच्याकडे आणून द्या, स्वयंघोषणापत्र द्या, त्याच्यासाठी असणारे काही पुरावे असतील तर तुम्ही आमच्याकडे सबमिट करा. त्या अर्जाची छाननी होते आणि संबंधित तक्रारदाराला आणि संबंधित रिस्पॉन्डंटला म्हणजे प्रतिवादीला हे आम्ही म्हणजे त्यांना सूचना पाठवतो, आम्ही पत्र पाठवतो, सुनावणीला बोलवतो आणि त्यांची ऐकून घेतो सगळा विषय. आणि आम्ही जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये आम्ही ती तक्रार संपवण्याचा आणि तक्रारदाराला समाधान देण्याचा प्रयत्न करतो आणि दोषी अधिकाऱ्याला आम्ही हे करतो. पण मुळात असं आहे की लक्षात असं आलेलं आहे की महाराष्ट्र खूप मोठा आहे. नंदुरबारचा एखादा व्यक्ती हा मुंबईमध्ये येऊ शकत नाहीये तक्रार द्यायला, आणि तिथलं ते सगळं महागडं जीवन पाहता. बरोबर. तर आम्ही काय केलं, मध्ये आम्ही एक खूप चांगली आम्ही रचना केली की न्याय आपल्या दारी. महाराष्ट्र शासनाने विभागीय स्तरावरती 6 प्राधिकरणं केलेली आहेत. की याचे रचनेमध्ये आणखी एक होतं की पोलीस शिपायापासून ते पोलीस निरीक्षकापर्यंत जी जर काय तक्रार असेल तर ती तक्रार तुम्ही विभागीय पोलीस प्राधिकरणाकडे करा, आणि म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त ते राज्याच्या पोलीस महासंचालकापर्यंतची तक्रार तुम्ही राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे करा. आणि एखाद्या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक अधिक एखादा पोलीस निरीक्षक किंवा एखादा हवालदार जर असेल तर त्याची तक्रार ही आमच्याकडे येते. आता तक्रार कशा प्रकारची आहे हो? पोलिसांनी तासनतास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं, पोलिसांनी चुकीची FIR लिहून घेतली, पोलिसांनी चार्जशीट उशिरा पाठवली कोर्टामध्ये, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने लाच मागितली, अन्याय अत्याचार केला, पोलीस म्हणून काही जर तक्रार असेल तर ते आमच्या न्यायाधिकरणाकडे न्यायपीठाकडे तो व्यक्ती करू शकतो. तर मला सांगायला आवडेल की मध्ये एक प्रकरण झालं आमच्या इकडे. एक तक्रारदार आला होता सांगलीवरून, त्यांनी आमच्याकडे अर्ज दिला आणि अर्ज दिल्यानंतर एक 4 दिवसांनी तो परत आला आणि तो अर्ज माघारी घेतला. असंच आमच्या अधिकाऱ्यांनी विचारलं, तुम्ही तर आत्ताच अर्ज दिला आणि माघारी का घेताय? तर त्यांनी असं म्हटलं की साहेब, मी इकडे पोलीस प्राधिकरणाकडे अर्ज केलाय असं त्या अधिकाऱ्याला कळालं, तुम्ही तातडीने मला बोलवलं, अतिशय चांगली सन्मानाची वागणूक दिली पोलीस स्टेशनमध्ये, पाणी देण्यापासून सगळं, मला शांतपणाने ऐकून घेतलं आणि माझं त्यांनी समाधान केलं, आणि म्हणून मी तुमची तक्रार माघारी घेतोय. म्हणजे असेही अनुभव आता ह्या विषयामध्ये आम्हाला येत आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही विषयाची सुमोठो म्हणजे स्वतःहून दखल घेतो. म्हणजे कशी? आता समजा उदाहरणार्थ एक तुम्हाला उदाहरण सांगतो, एक प्रकरण सांगतो. रमेश नराळ नावचा सोलापूरमध्ये जुन्या विडी घरकुलमध्ये राहणारा एक युवक होता. एका खंडणी प्रकरणामध्ये तिथल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला सातत्याने त्रास दिला, लाच दे म्हणून, आणि तो तरुण त्या पोलिसांच्या दबावाला कंटाळून, त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि सुदैवाने
ती दोर थोडी हे झाली आणि ते आत्महत्या म्हणजे तो फाशी घेतलेला नाही, त्याला दोरखंड तो बसला नाही. आणि त्याच्या आईने ह्या विषयाची सातत्याने त्या संबंधित पोलीस स्टेशनकडे जाऊन तुम्ही दखल घ्या, आम्हाला न्याय द्या, पोलीस अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना तिने अर्ज दिली, त्याची कोणीच दखल घेतली. साधं 1 महिना झाल्यानंतर सुद्धा साधा पंचनामा सुद्धा करायला कोणी आलेलं नाही. दिव्य मराठीने ही बातमी उचलली आणि ती बातमी वाचून पोलीस प्राधिकरणाने त्याची सुमोठो घेतली, म्हणजे स्वतःहून दखल घेतली. आम्ही तिथल्या पोलीस आयुक्तांना लगेच पत्र पाठवलं, ते सगळं आम्ही ती माहिती मागवली. लक्षात असं आलं की ते पोलीस कर्मचारी दोषी होते. ओके. आणि आम्ही त्या रमेश नरालला म्हणजे न्याय मिळवून दिला. तर त्याच्या आईनं असं म्हटलं की साहेब म्हणले की माझा मुलगा हा तरुण पोरगा हातचा गेला असता, तो फाशी घेऊन मेला असता, तुम्ही दखल घेतली आणि आमचा आता मुलाला कुठलाही त्रास होत नाही. अशी प्रकरण आमच्याकडे आता येतात. त्याच्या म्हणजे पोलिसांविरोधात आपली बाजू ऐकणारही कोणीतरी आहे. ह्या उदाहरणावरून आपल्याला म्हणजे समजू शकतं की सामान्य जनता आश्वस्त आहे प्राधिकरणामुळे. बरोबर. निश्चितच. आणखी एक याला जोडून मला विचारायचं, जसं तुम्ही FIR चा उल्लेख केला, तर जनरली असं होतं की बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं जातं. सामान्य माणूस असला तर, किंवा तर FIRच घेत नसतील पोलीस, तुम्हाला तासन तास ताटकळत ठेवत असतील, किंवा विनाकारण पोलीस स्टेशनला बोलवून बसवून ठेवत असतील, तर अशा केसेसमध्ये प्राधिकरण अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतं? आणि दुसरा त्याला जोडून असा प्रश्न आहे की प्राधिकरणाने दिलेल्या कारवाईचं पुढे काय होतं? आम्ही एखाद्या तक्रारदाराने जर अशा विषयाची तक्रार केली, म्हणजे मी जे मगाशी सांगितले, त्याला तासन तास बसवून ठेवलंय, FIR घेतली नाही, त्रास दिला, लाच मागितली, तर तो आमच्याकडे तक्रार करू शकतो. आम्ही त्याची दखल घेतो. आता फक्त आमच्याकडे 89 केसेस, फक्त आम्ही 0 पेंडन्सी आहे. आम्ही जवळपास 7200 केसेस संपवल्या आमच्याकडे. म्हणजे आता तर हळूहळू तक्रारींचा पाऊस येतोय प्राधिकरणाकडे, लोकांना माहीत व्हायला ना आता हा विषय. पण तुम्ही साध्या पेपरवरती आमच्याकडे तक्रार द्यायची, आम्ही त्याची दखल घेणार, संबंधितांना पत्र पाठवणार आणि त्या तक्रारीनुसार आमच्या ऍक्टनुसार जे जे काही त्याला आम्ही हे करू शकतो, तर ते आम्ही पुढे गृह विभागाला त्याची शिफारस करतो आणि त्याची पुढे त्या तक्रारीनुसार त्या पोलीस अधिकाऱ्यावरती काय कारवाई करायचं हे ठरवलं जातं. मगाशी तुम्ही वजारता उल्लेख केला की प्राधिकरणाकडे तक्रार करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे, त्याविषयी थोडंसं विस्तृतपणे सांगा. की आता जसं बोलले की तुम्ही नंदुरबारचा माणूस मुंबईला कशाला येईल, एक तर ऑनलाईन वगैरे तक्रार करायची काही सोय आहे का, नसता एक स्टँडर्ड पद्धत काय आहे तक्रार करण्याची प्राधिकरणाकडे, याविषयी थोडक्यात सांगा. मुंबईला नरिमन पॉइंटला हे आमचं प्राधिकरण आहे. एखादा तक्रारदार जर अपंग असेल, तो येऊ शकत नसेल, तर आम्ही आत्ता म्हणजे महाराष्ट्र शासनाने आम्हाला एक मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही आता आमची वेबसाईट तयार करतोय, त्यामुळे जेणेकरून जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या व्यक्तीला आम्ही ऐकू शकतो, त्यांनी मुंबईत यायची गरज नाही, असेही आम्ही आता खूप प्रयत्न करतोय त्या विषयासाठी. आम्ही आता काही ऑनलाईन केसेसही आता त्या सुरू केलेल्या आहेत आणि त्याचं खूप छान आउटपुट आम्हाला त्या विषयामधून मिळत आहे. तर पण त्याला थोडा वेळ लागेल, निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही ते सर्व सेटअप तयार करतोय आमचे कर्मचारी प्राधिकरणामधले. दुसरं असं की एखाद्या जर तक्रारदारा जर मुंबईला येणं शक्य नसेल, असू शकते, अनेक तक्रारदार आम्हाला म्हणतात की साहेब आम्हाला यायला सुद्धा पैसे नाही आहेत, तर त्यांनी साध्या A4 कागदावरती तक्रार लिहून द्यावी आणि त्याचे काही पुरावे असतील तर त्याला जोडावेत, स्वयंघोषणापत्र त्याच्यासोबत जोडून द्यावं आणि पोस्टाने आम्हाला ते पाठवावं, आम्ही त्याची दखल घेतो. आता आम्ही एक खूप छान प्रयोग सुरू केलेला आहे. आम्ही मध्यंतरी नाशिकला गेलो होतो, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिकमध्ये आम्ही थांबलो. महाराष्ट्राचे जे काही 6 महसूल विभाग आहेत, त्या प्रत्येक 6 ठिकाणी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण आहेत. आम्ही नाशिकला गेलो, 1 आठवडाभर तिथले जे 6 जिल्हे आहेत, त्या 6 जिल्ह्याच्या सगळ्या तक्रारी आम्ही तिथे थांबून ऐकून घेतलं, म्हणजे न्याय आपल्या दारी, असाही प्रयोग आम्ही आता केलेला आहे आणि त्याचंही खूप छान आउटपुट आम्हाला मिळतंय. तक्रारदार हे आनंदी आहेत की आमचा वेळ वाचला, आमचा पैसा वाचला आणि आम्हाला लवकर न्याय मिळतोय, असाही प्रयोग आम्ही करतोय. आता ती पद्धत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय आपला द्वारे ह्या संकल्पनेद्वारे प्रत्येक महसूल विभागामध्ये जायचं का, आता आम्ही असा हा विचार करतोय. निश्चित त्या विभाग वाईज, त्या विभागाअंतर्गत जे जिल्हे येतील तिथल्या लोकांना ते तक्रारी तिथं ऐकायच्या. हो. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, प्राधिकरणाकडे तक्रार केली आणि संबंधित ज्या पोलीस अधिकाऱ्याची आपण तक्रार केली त्याला जर ते समजलं आणि त्यानं तक्रारकर्त्यावर दबाव आणण्याचा किंवा येन प्रकारे तू तक्रार मागे घे असा काही दबाव आणला किंवा इतर त्रास देण्याचा प्रयत्न केला,
तर त्यासाठी प्राधिकरण काय सुरक्षा पुरवतं तक्रारदाराला किंवा कसं आश्वस्त करतं? आमच्या नियमावलीमध्ये तसं आहे, शासनाने काही जे आमचे ऍक्ट तयार झालेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे की एखाद्या तक्रारदाराला जर त्रास होत असेल, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली पण तो अधिकारी त्याच्यावर जर दबाव आणत असेल तर तो परत आमच्याकडे अर्ज देऊ शकतो आणि त्याला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचं द्या असं आम्ही संबंधित विभागाला सांगू शकतो. गृह विभागाकडे तुम्ही शिफारस करता संबंधित दोषी अधिकारी जर आढळला त्याच्या शिक्षेविषयी म्हणा किंवा कारवाईविषयी गृह विभागाला तुम्ही कळवता, पण मग पुढे गृह विभाग त्याची परत छाननी करतो का, की तुम्ही दिलेला अहवाल किंवा रिपोर्टच कायम मानला जातो आणि त्या अधिकाऱ्यावर संबंधित कारवाई होते का? असं एखादं उदाहरण ज्यामध्ये तुम्हाला वाटतंय की नाही हे उदाहरण म्हणजे ही घटना फार मोठी होती आणि त्यावर आपण दिलेल्या निर्णयामुळे गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे, असं एखादं उदाहरण? हा, एखादा जर पोलीस अधिकारी दोषी असेल तर ते आम्ही सर्व त्याचे त्या तक्रारदाराकडून प्रतिवादीकडून आम्ही सगळी सुनावणी घेतो, त्या दोघांनाही ऐकतो, त्यांचे सगळे पुरावे असतील, CCTV असतील, कागदपत्र असेल ते सगळं आम्ही पाहतो, तपासतो आणि आमच्या लक्षात असं आलं की एखादा अधिकारी याच्यामध्ये दोषी आहे तर त्या विषयानुसार आम्ही त्याला कारवाई करा अशा आम्ही ते गृह विभागाला शिफारस करतो. तिथपर्यंतची आमची मर्यादा आहे, त्याच्यापुढे गृह विभाग कारवाई करते त्या संबंधित अधिकाऱ्यावरती. एक कुर्ल्याची घटना आहे. एका अल्पवयीन मुलाला कुठलाही पत्र न देता संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणामध्ये त्याला बोलवले, त्याला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं, त्याला प्रचंड मारहाण झाली आणि लक्षात असं आलं की त्याची चूकच नव्हती त्या मुलाची, त्याने मोबाईल चोरलेलाच नव्हता, तरी सुद्धा त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना लाच मागितली गेली आणि तुम्ही 10,000 द्या तर आमच्या तुम्हाला मुलाला सोडतो असं त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली संबंधित अधिकाऱ्यांनी. मग तडजोडी अंती ते 5,000 रुपये आम्ही देऊ असं ते ठरलं आणि लगेच तो त्या मुलाचा वडील आमच्याकडे आला. आम्ही ते तक्रार दाखल करून घेतली, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं. लक्षात असं आलं की लाच मागितल्याचा ते सिद्ध करू शकलेले नाहीयेत, पण पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाला विनाकारण बोलावणे, त्याला मारहाण करणे, ह्या प्रकरणामध्ये त्या अधिकाऱ्याला आम्ही दोषी ठरवलं आणि तिची दखल गृह विभागाने घेऊन त्याच्यावरती कारवाई झाली. अशा अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे की विनाकारण जमीन बळकावणे एखाद्या व्यक्तीची असेही आहे. तर अशा वेगवेगळ्या तक्रारी सर्वसामान्यांच्या आमच्याकडे येतात आणि त्याची त्या विषयानुसार दखल घेतली. म्हणजे एक प्रकारे सामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन तर अनेक केसेसमध्ये आपण पाहतो पोलिसांकडून होतं, जिथं जनतेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे ते न करता एका भक्षकाच्या स्वरूपामध्ये ते संबंधित तक्रारदाराचं किंवा नागरिकाचं शोषण करत असतील तर ते निश्चितपणे गैर आहे आणि त्याला आपण प्राधिकरणाच्या माध्यमातून म्हणजे दाद मागू शकतो. पण एक सामान्य नागरिक म्हणून मी जेव्हा पोलीस स्टेशनला जातो किंवा नाहीही जात त्या केसेसमध्ये माझे अधिकार काय आहेत, म्हणजे काय सांगता येईल याविषयी, की एक सामान्य नागरिक म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो तर तिथे माझे अधिकार काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाने आणि देशभरातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी खूप चांगले रिमार्केबल जजमेंट्स ह्या विषयामध्ये दिलेले आहेत की तुमचं पोलीस स्टेशन हे अतिशय हेल्दी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती हा खूप त्रासून त्या पोलीस स्टेशनमध्ये येतो, बरोबर, कुठेतरी न्यायाची भीक मागतो, तो न्यायाची दाद मागतो आणि तिथे आल्यानंतर त्याला व्यवस्थित बसवणे, त्याला पाणी देणे, त्याची तक्रार सर्व समजून घेणे आणि त्याच्या तक्रारीचं समाधान करणे हे खूप बेसिक हे आता म्हणजे त्या विषयामध्ये करावं अशी अपेक्षा पोलीस दलाकडून असते, पण बऱ्याच वेळेस असं होताना दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित असं आहे की पोलीस तक्रार प्राधिकरणासारखे म्हणजे न्यायपीठ ते खरं तर गरजच नाहीये. जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर संबंधित विभागाने जर प्रामाणिकपणाने काम केलं तर आमच्यासारख्या प्राधिकरणांची गरजच पडणार नाही. निश्चित. एक आणखी बाब मोस्टली पाहायला मिळते पोलिसांच्या बाबतीमध्ये, FIR न नोंदवणं म्हणा किंवा ताटकळत बसून ठेवणं हे तर कॉमन आहे, पण या व्यतिरिक्त मारहाण करणं तक्रारदाराला किंवा जो दोषी नाहीये त्याला तिथे मारहाण करणं, म्हणजे कोणत्याही नियमात न बसता तर मारहाण करत असतील पोलीस तर तातडीनं संबंधित व्यक्तीनं काय करायला पाहिजे, पीडित व्यक्तीनं? हे तर अतिशय अमानवीय आहे.
एखाद्या व्यक्तीला आपण म्हणजे अनेक विषय असे झालेले आहेत अनेक प्रकरणामध्ये की म्हणजे मी पारधी बांधवामध्ये काम केलंय म्हणून सांगतो की एका पारधी व्यक्तीवरती जर कुणी कुठे जर दरोडा पडला तर काही कारण नसताना पोलीस म्हणजे त्यांना प्रेशर येतो, राजकीय व्यक्तीकडून येतो किंवा अन्य कारणाने येतो पोलीस विभागावरती की तुम्ही चोराला लवकर पकडा, ज्यांनी दरोडा टाकला त्यांना पकडा. पण बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं की कुठल्याही पारधी बांधवाची युवकाची काही कुठेही तो काही केलेला नसताना सुद्धा त्याला बोलवलं जातं आणि अनेक केसेसमध्ये त्याला अडकवलं जातं. मी अशा अनेक प्रकरणं पाहिलेत की एका तरुणावरती 30 35 केसेस काही कारण नसताना टाकलेले आहेत. तर अनेक विषयामध्ये असं होतं की एखादा गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला कोठडीमध्ये बेदहम मारहाण केली जाते आणि अनेक विषयामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होतो. हे अतिशय अमानवी आहे. खरं तर कोणीही हा कायदा हातात घेऊ नये. ह्या संविधानाच्या माध्यमातून खूप चांगले कायदे नियम आपल्याला घालून दिलेले आहेत. त्याचं पालन करावं, कायद्यामध्ये जे बसतं तेवढीच कारवाई करावी असं खरं तर सर्वसाधारणपणे राहिलं पाहिजे. पण असं जर झालं तर त्या व्यक्तीने त्याच्यावरती जर अन्याय झाला तर तातडीने म्हणजे तुम्ही पोलिसाविरुद्ध भरपूर म्हणजे तुमच्यावरती जर अन्याय झाला तर तुम्ही तातडीने आमच्याकडे दाद मागा, आम्ही त्याची दखल घेऊ. निश्चित. एक वेगळ्या अंगानं प्रश्न आहे. महिलांविषयी तर आपल्याकडे स्वतंत्र कायदे आहेत. महिलांना सहानुभूतीच्या दृष्टीनं म्हणा किंवा त्यांना न्यायिक प्रक्रिया सोपी होई यासाठी अनेक प्रिव्हिलेजेस नाही म्हणता येणार, परंतु त्यांना सोयी आहेत. तर तक्रार प्राधिकरणामध्ये तसं काही आहे का? समजा एखाद्या महिलेची पोलिसाविरोधातच तक्रार आहे तर त्यासाठी प्राधिकरण वेगळ्या किंवा जलद आणखी दृष्टीनं एक संवेदनशील विषय म्हणून बघतं का? नाही, पुरुष महिला हा तर कायद्यासमोर सगळेजण समानच आहेत, त्याचं काय वेगळं पाहण्याचं काय हे नाही. पण एखाद्या विषयामध्ये लक्षात असं आलं की एखाद्या महिलेवरती खरंच अन्याय झालाय तर आम्ही सुद्धा म्हणजे त्याची तातडीने दखल घेऊन त्या संबंधित महिलेला बहिणीला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. प्राधिकरणाने म्हणजे पोलिसांविरोधात एखादी तक्रार आली आणि प्राधिकरणाने एखादा आदेश दिलाय त्या संदर्भात ज्यामध्ये समोरचा अधिकारी पोलीस अधिकारी दोषी दिसतोय आणि तुम्ही दिलेल्या न्यायामुळे म्हणा किंवा रिपोर्टमुळे म्हणा त्या संबंधित पीडिताला ताबडतोब न्याय मिळाला, त्याचं पुढं होणारं नुकसान टळलं, असं एखादं उदाहरण सांगता येईल? पुण्यामध्ये एक निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी होते. त्यांच्या इमारतीच्या म्हणजे अपार्टमेंटच्या शेजारी एक मोठं मंगल कार्यालय होतं आणि तिथे लग्नामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत फटाक्यांचे मोठमोठे आवाज हे तिथे येत होते आणि झोपेचा अधिकार हा सुद्धा भारतातल्या नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्या अपार्टमेंट मधल्या सगळ्यांची त्या दिवशी म्हणजे सातत्यानेच त्याचा त्रास त्या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून होत होता. पण हे ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जायचे त्याची दखल कुणीच घेत नव्हतं. तिथले जे अधिकारी आहेत निवृत्त झालेले ते आमच्याकडे आले. ते सातत्याने जवळपास 6 महिने संबंधित पोलीस स्टेशनकडे जात होते, अधिकाऱ्याकडे याची दाद मागत होते की यांच्यावरती कारवाई करा म्हणून. पण ती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. ते पोलीस प्राधिकरणाकडे आले. आम्ही सगळे पुरावे तपासले, सगळे CCTV फुटेज आम्ही पाहिले आणि त्यांना न्याय दिला. आणि त्यावेळेसपासून त्या मंगल कार्यालयामध्ये तो जो कोणी तिथला आहे तर त्याच्यावरती कारवाई झाली आणि त्या व्यक्तीला न्याय मिळाला आणि नंतर कधीच त्या मंगल कार्यालयामध्ये फटाके वाजले नाही. त्यामुळे आमचा हा जो विषय आहे, आम्ही जे दिलेली हे आहे ऑर्डर आहे तर ती खूप ठिकाणी गेली आणि त्याची दखल अनेक पोलीस स्टेशन मधून घेतली गेली आणि त्याचा फायदा त्या एका अधिकाऱ्यामुळे आणि प्राधिकरणामुळे सर्वसामान्य व्यक्तीला झाला. समारोपापूर्वी 1-2 आता प्रश्न आहेत की पहिला म्हणजे असं की प्राधिकरणाकडे पोलिसांविरोधात जर तक्रार करायची असेल तर वकिलाची गरज असते का? एखाद्या कोणालाही कॉमन माणसाला प्रश्न पडेल की बाबा आपण दाद मागतोय तर आपल्याला वकील लागेल का? हा एक थोडासा तुम्ही खुलासा केला तर बरोबर. आम्ही जे म्हटलं की राज्य पोलीस प्राधिकरणाने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी केलेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त एका A4 कागदावरती तुम्ही आमच्याकडे अर्ज द्या, आम्ही ते सगळं तपासून पाहू, तुमचे पुरावे पाहू, CCTV पाहू आणि आणखी काही त्याच्यासोबत असलेले कागदपत्र आम्ही पाहू. आमच्याकडे आल्यानंतर आमच्या लक्षात असं आलेलं आहे की निष्णात वकिलापेक्षा तो सर्वसामान्य व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने तो त्याची तक्रार मांडू शकतो. तर आमच्याकडे खरं तर कुणीही म्हणजे प्रतिवादी असेल किंवा तक्रारदार असेल त्यांना वकील द्यायची गरज नाहीये.
किंवा त्यांनी जर ठरवलं तर दोन्ही बाजूने वकील देऊ शकतात. असं काही नाही की त्यांनी वकील देऊ नये, वकील सुद्धा देऊ शकतात. पण आता असं आहे की आम्ही शासनाकडे एक पाठवलेलं आहे, एक विनंती केलेली आहे की आमच्याकडे सुद्धा वकिलांची एक टीम, जसं सेवा प्राधिकरण जे असतं, विधी सेवा प्राधिकरण प्रत्येक न्यायालयात, तर की तसं तुम्ही आमच्याकडे एक वकिलांची टीम द्या की जे पिचलेल्या, गंजलेल्या, पीडित सर्वसामान्य व्यक्तीला, तक्रारदाराला, की त्या वकिलांची मदत होईल, असे आम्ही आता एक प्रपोजल मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे, सामान्य जनतेला तुम्ही पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता किंवा त्यांना कसं आश्वस्त करू इच्छिता? मी तुमच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती पोलिसांच्या विरोधात जर त्याची काही तक्रार असेल तर तो, म्हणजे मी जे म्हटलं की पोलिसांच्या विरोधात आपण तक्रार करू शकतो, हीच मानसिकता आणखी आपल्या समाजाची बनत नाहीये. ते आता प्राधिकरणामुळे बऱ्यापैकी लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे. तुमच्यासारख्या ह्या अशा विषय मांडणाऱ्या समाज माध्यमावरती सुद्धा हा विषय आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हा पुढे येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला हे पोलीस प्राधिकरण आहे हे लक्षात येऊ लागलेलं आहे. मी असं सांगू शकतो, एखाद्या अधिकाऱ्याने तुमच्यावरती अन्याय केला असेल तर तुम्ही बिनधास्तपणे पोलीस प्राधिकरणाकडे या. पोलीस प्राधिकरण त्याची चांगली दखल घेईल आणि त्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करेल. सर, तुम्ही शॉर्टअप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि भटक्या विमुक्त समाजाचं विदारक वास्तव आमच्याशी शेअर केलं. त्यावर तुमच्या संस्थेने केलेल्या कार्याची सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडणी केलीत. या व्यतिरिक्त राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, जो की आपला मुख्य विषय होता आजच्या पॉडकास्टचा, त्याविषयी तुम्ही आमच्या दर्शकांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते उमाकांत मिटकर सर, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य, ज्यांनी आपल्याला, तुम्ही सुद्धा पोलिसांविरोधात तक्रार करू इच्छित असाल, तुमच्यावरही तुम्हाला वाटतं की पोलिसांनी अन्याय केला, त्रास दिलाय, तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागू शकता. स्क्रीनवर तक्रार प्राधिकरणाचा पत्ता दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पत्रव्यवहार सुद्धा करू शकता किंवा थेट मुंबईला जो स्क्रीनवर ॲड्रेस दिला आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही पोलिसांविरोधात किंवा तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागू शकता. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि शॉर्टअप मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हा एपिसोड नक्की शेअर करा. आपण लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन गेस्टसोबत भेटू. तोपर्यंत नमस्कार.